बेसिक एखादं मूल जन्माला आलं तर आपल्याला कशी उत्सुकता असते की याचं भविष्य कसं राहणार आहे. आपण एखादा ब्राह्मणाचा गायडन्स घेतो किंवा काहीतरी कुंडली काढत असतो. सिंपल सोप्या भाषेत बोलायला गेलं तर फायनान्शियल प्लॅनिंग ही तुमची आर्थिक कुंडली आहे. फायनान्शियल प्लॅनिंग म्हटलं तर खूप अशी अवघड कन्सेप्ट वाटते की फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे की ज्याच्याकडे जास्त पैसे त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे. ही मिसअंडरस्टँडिंग लोकांनी सोडून दिली पाहिजे. सर, आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट बोलले तर आपण इन्व्हेस्टमेंट कुठे करायला पाहिजे? सर, आता तुम्ही याच्या अगोदर म्युच्युअल फंड हा वर्ड यूज केला, राईट? तर म्युच्युअल फंड हे एक्झॅक्टली काय असतं? सर, आता आपण बँक्समध्ये FD बद्दल ऐकतो, तर FD आणि म्युच्युअल फंड्समध्ये डिफरन्स काय आहे? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या फायनान्स टॉक सिरीज मध्ये. आज आपण बोलणार आहोत अशा व्यक्तींशी ज्यांनी गेल्या 10 वर्षांमध्ये हजारो लोकांना आर्थिकदृष्ट्या मजबूत केलं आहे. इंजिनिअरिंग केल्यानंतर मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करून त्यांनी पूर्णपणे फायनान्शियल क्षेत्रात प्रवेश केला आणि आज ते ओळखले जातात एक टॉप फायनान्शियल प्लॅनर म्हणून. इंजिनियर योगेश प्रभाकर नेरकर सर, अन्नपूर्णा इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस, नाशिक. चला तर मग त्यांच्याकडून जाणून घेऊया फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे नेमकं काय आणि ते आपलं आयुष्य कसं बदलू शकतं. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं. कसे आहात? नमस्कार मॅडम, मी एकदम मस्त आहे. सर, आम्हाला तर तुमच्याबद्दल माहितीच आहे, पण तुम्ही आमच्या ऑडियन्सला तुमच्याबद्दल थोडंफार माहिती द्या. नक्कीच मॅडम. मी इंजिनियर योगेश प्रभाकर नेरकर अन्नपूर्णा इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्शियल सर्व्हिसेस या फर्मला रिप्रेझेंट करतो. गेल्या मी 10 वर्षापासून या फर्ममध्ये ॲज अ फायनान्शियल प्लॅनर म्हणून वर्क करतो. आमच्या फर्मला गेले 25 वर्षापासून आमची फर्म नाशिक येथे कार्यरत आहे आणि मी स्वतः फायनान्शियल प्लॅनर असल्यामुळे मी नाशिक, त्याचबरोबर ॲब्रॉड, पुणे, मुंबई, ऑल ओव्हर इंडिया, त्याचप्रमाणे वर्ल्डमध्ये सर्व्हिस देत असतो. या पद्धतीने मी काम करत असतो. मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर मोठ्या MNC कंपनीमध्ये जॉब करत असताना मला याच्यामध्ये आवड निर्माण झाली आणि मी त्याप्रमाणे या फील्डमध्ये आलो आणि मी नंतर फुल टाइम फायनान्शियल प्लॅनर म्हणून काम बघत आहे. गेल्या 10 वर्षापासून मी हजारो ग्राहकांना त्यांचे फायनान्शियल फ्रीडम मिळवण्यासाठी मदत केलेली आहे आणि याच्या पुढचं माझं टार्गेट आहे कमीत कमी 10,000 लोकांचं माझं मिशन आहे की त्यांना फायनान्शियल फ्रीडम कसं मिळवता येईल त्यावर मी गायडन्स करणार आहे. त्यांच्या इन्व्हेस्टमेंट जर्नी ही चालू करून देणार आहे. ओके, मीन्स तुमचा इकडे इंटरेस्ट होता म्हणून तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग हा सब्जेक्ट निवडला, राईट? येस मॅडम. सर, आता फायनान्शियल प्लॅनिंग म्हटलं तर फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे एक्झॅक्टली काय असतं हे तुम्ही ऑडियन्सला सांगा. बेसिक एखादं मूल जन्माला आलं तर आपल्याला कशी उत्सुकता असते की याचं भविष्य कसं राहणार आहे. आपण एखादा ब्राह्मणाचा गायडन्स घेतो किंवा काहीतरी कुंडली काढत असतो. सिंपल सोप्या भाषेत बोलायला गेलं तर फायनान्शियल प्लॅनिंग ही तुमची आर्थिक कुंडली आहे. यामध्ये तुम्हाला तुमचा फायनान्सचा रोडमॅप क्लिअर होत असतो. जसं की मला भविष्यामध्ये इथून पुढे 20 वर्षांनी मला मुलाचं लग्न करायचं आहे, त्याच्या हायर एज्युकेशनसाठी पैशांची गरज लागणार आहे, स्वतःचं रिटायरमेंट प्लॅनिंग करायचं आहे. या सगळ्या गोष्टींचा एक रोडमॅप प्रॉपर तयार होतो. तो फायनान्शियल प्लॅनिंग केल्याशिवाय होत नाही. मी काहीतरी इन्व्हेस्टमेंट करतो आणि ते इन्व्हेस्टमेंटचे मला रिटर्न मिळतील भविष्यामध्ये आणि त्याच्यावर मी माझं भविष्यातला उदरनिर्वाह करेल किंवा मुलांचे एज्युकेशन करेल ब्लाइंडली. याचा तुम्हाला भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात धोका हा असं होऊ शकतो. म्हणून कोणता पण व्यक्ती असेल, तो तुम्ही कमी पैसे कमवणारा असेल किंवा जास्त कमवणारा असेल, आजकाल इंडस्ट्रीमध्ये काय झालेलं, फायनान्शियल प्लॅनिंग म्हटलं तर खूप अशी अवघड कन्सेप्ट वाटते की फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे की ज्याच्याकडे जास्त पैसे त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग केलं पाहिजे. ही मिसअंडरस्टँडिंग लोकांनी सोडून दिली पाहिजे. ज्याच्याकडे कमी पैसे आहे आणि ज्याला इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करायचे आहे, प्रत्येक व्यक्तीने फायनान्शियल प्लॅनिंग समजून घेतलं पाहिजे आणि त्याचप्रमाणे इन्व्हेस्टमेंट ही करणं गरजेचं असतं, जेणेकरून भविष्यामध्ये येणारे जे काही अडथळे आहेत ते तुमच्या फायनान्शियल प्लॅनिंग केल्यामुळे कमी होऊ शकतात. सर, व्हॉट डू यू थिंक की सर्वांनी फायनान्शियल प्लॅनिंग करायलाच पाहिजे का? 100%. जो व्यक्ती कमवायला लागला आहे त्याने फायनान्शियल प्लॅनिंगची पहिली स्टेप चालू करायला पाहिजे. बेसिकली त्याने सगळ्या गोष्टी फायनान्शियल प्लॅनिंगच्या पहिल्याच दिवशी त्याच्या होणार नाही. स्टेप बाय स्टेप सगळ्यात पहिले इन्व्हेस्टमेंट चालू करताना आम्ही आमच्या प्रॅक्टिसनुसार त्याची रिस्क प्रोफाइलिंग ही करून घेत असतो. म्हणजे त्या व्यक्तीची रिस्क कशी आहे, त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, तो कोणत्या बास्केटमध्ये बसू शकतो. जसं आपण डॉक्टरकडे गेल्यावर आपण जी काही हिस्ट्री आहे ती सांगत असतो, तशी आम्ही प्रत्येक क्लायंटची हिस्ट्री घेतो. त्यानुसार त्या क्लायंटला कोणता प्रॉडक्ट सुटेबल आहे स्टार्टिंग करण्यासाठी ते आम्ही त्यांना रिकमेंड करत असतो. बेसिक फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना बेसिक 3 गोष्टी आम्ही सगळ्यात पहिले करून घेत असतो की
जो व्यक्ती आला त्या व्यक्तीचं सगळ्यात पहिले आम्ही इमर्जन्सी फंड डेव्हलप करून घेत असतो. त्याच्यानंतर त्याला आणि त्याच्या फॅमिलीला सिक्युअर करायचं काम करत असतो, जेणेकरून आम्ही त्याला हेल्थ इन्शुरन्स हा प्रॉपर रिकमेंड करत असतो. त्यानंतर स्वतःची जबाबदारी जी आहे, फॅमिली त्याच्यावर डिपेंडंट असते, तर त्या व्यक्तीचं काही कमी जास्त झालं तर फॅमिली सिक्युअर करण्यासाठी आम्ही त्याच्यासाठी टर्म इन्शुरन्स हा गायडन्स करत असतो. आणि उरलेले जे काही पैसे आहे त्याला इन्व्हेस्टमेंट करायचे असतील भविष्यामध्ये, तर आम्ही त्याला वेगवेगळे प्रॉडक्ट त्याला रिकमेंड करत असतो, जेणेकरून त्याची पहिली स्टेप जी आहे फायनान्शियल प्लॅनिंगची बेसिक स्टेप ती आम्ही चालू करून घेत असतो. सर, आता तुम्ही इन्व्हेस्टमेंट बोलले, तर आपण इन्व्हेस्टमेंट कुठे करायला पाहिजे? इन्व्हेस्टमेंट करण्याआधी मी जसं बोललो तुम्हाला की फायनान्शियल प्लॅनिंग करणं गरजेचं असतं. म्हणजे की मी आज कमवायला लागलो आहे तर लगेच मी आज ट्रेंडिंग मध्ये, जसं म्युच्युअल फंड ट्रेंडिंग मध्ये आहे, बरेच प्रॉडक्ट ट्रेंडिंग मध्ये चालू आहे, डायरेक्ट त्या प्रॉडक्ट मध्ये जाणं गरजेचं नाही आहे. सगळ्यात पहिले तुम्ही 6 महिन्याचा इमर्जन्सी फंड हा डेव्हलप केला गेला पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे की तुम्हाला अन्न, वस्त्र, निवारा किंवा ज्या काही EMI आहे तुमचे दर महिन्याला फिक्स, त्या अमाऊंटचे तुम्ही 6 महिन्याचं इन्कम हे साईडला ठेवलं गेलं पाहिजे. एक्झाम्पल रूपात तुम्हाला समजून सांगतो, एखाद्या व्यक्तीला जर 50,000 रुपयेचा दर महिन्याला फिक्स खर्च आहे आणि त्या व्यक्तीला 6 महिने म्हणजे कमीत कमी 3 लाख रुपये त्याचे हे साईडला लिक्विड फंडात किंवा FD मध्ये पार्क करून ठेवले पाहिजे. आता IT मध्ये आपण बघतो, गेल्या रिसेंटली बरेच रिसेशन आलं, बऱ्याच एम्प्लॉयला जॉबवरून काढलं, पण त्यांचे खर्च काही थांबले नाही, घर खर्च थांबत नाही, किंवा त्यांनी जे काही EMI घेतले आहे, मोठमोठे घर घेतले आहे, गाडी घेतलेली आहे, लोन काढून मोबाईल घेतलेला आहे, याचा EMI तर आपल्याला भरावा लागतो. म्हणून आम्ही प्रत्येक फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना पहिली स्टेप सांगतो की तुम्ही इमर्जन्सी फंड पहिल्या स्टेपला डेव्हलप करा. त्याच्यानंतर जे काही पैसे उरणार आहे तुमचे ते आपण इन्व्हेस्टमेंट मध्ये त्यांना गायडन्स हे करत असतो. सर, आता तुम्ही याच्या अगोदर म्युच्युअल फंड हा वर्ड यूज केला, राईट? तर म्युच्युअल फंड हे एक्झॅक्टली काय असतं? म्युच्युअल फंड म्हणजे काय की मला इक्विटी म्हणजे शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करायची आहे, पण मला डायरेक्ट नॉलेज नाही आहे की कोणते स्टॉक घेतले पाहिजे, किती दिवसाकरता घेतले पाहिजे. म्हणून म्युच्युअल फंड आपण एक मेडिएटर म्हणून काम करत असतो. म्युच्युअल फंड मध्ये बेसिक काय केलं जातं की आपले पैसे म्हणजे सर्वसाधारण जनतेचे पैसे एक फंड मॅनेजर मॅनेज करत असतो. कोणी 500 रुपये देतं, कोणी 1000 रुपये देतं, कोणी लाख रुपये देतं. असे कमी जास्त अमाऊंट मध्ये आपण एक फंड मॅनेजरला पैसे देत असतो. फंड मॅनेजर आपल्या पैशांची व्यवस्थित गुंतवणूक वेगवेगळ्या स्टॉक मध्ये करत असतो. म्हणजे थोडक्यात आपण आपले स्वतःचं डोकं चालवण्यापेक्षा आपण एक प्रॉपर फंड मॅनेजरला आपले पैसे देतो, तो त्या पैशाचे व्यवस्थित व्यवस्थापन करतो आणि ते पैसे वाढवायची जबाबदारी घेत असतो. याला सिंपल भाषेमध्ये म्युच्युअल फंड म्हणतात. आणि म्युच्युअल फंड मध्ये रिस्क ही डायव्हर्सिफाईड केलेली असते. थोडक्यात काय की तुम्ही 100 रुपये दिले तर 100 रुपये एक नाव होतं फक्त कंपनीचं, XYZ कंपनीचा मी म्युच्युअल फंड घेतला आहे, पण ती कंपनी पुढे तुमचे कमीत कमी 50 ते 60 वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये पैसे तुमचे हे लावत असते. म्हणून रिस्क डायव्हर्सिफिकेशन तुमचं म्युच्युअल फंड मध्ये 100% होत असतं. ओके सर, आता आपण बँक्स मध्ये FD बद्दल ऐकतो, तर FD आणि म्युच्युअल फंड्स मध्ये डिफरन्स काय आहे? FD म्हणजे सुरक्षित वाटणारे प्रॉडक्ट आणि म्युच्युअल फंड हे लॉंग टर्म साठी योग्य असे प्रॉडक्ट. FD हे शॉर्ट टर्म तुमचे काही गोल असतील, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, तर FD तुम्हाला नक्कीच चांगले परतावे देऊ शकते. तुम्हाला FD करायचं नसेल आणि म्युच्युअल फंड मध्ये लिक्विड एक फंड प्रकार असतो, त्याच्यामध्ये तुम्ही जरी पैसे लावले FD पेक्षा 2 ते 3% परतावा तुम्हाला त्याच्यात जास्त मिळत असतो. बऱ्याच लोकांचा कन्सर्न असतो की म्युच्युअल फंड जिथे शब्द आला तिथं रिस्क असू शकते का? म्युच्युअल फंड मध्ये 2 प्रकार असतात, एक असतं इक्विटी ओरिएंटेड, एक असतं डेप्ट ओरिएंटेड. इक्विटी ओरिएंटेड म्हटलं ते तुमच्या स्टॉक मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक होते, आणि डेप्ट ओरिएंटेड म्हणजे जसं FD ला रिप्लेसमेंट जे प्रॉडक्ट आहे त्याला म्हणतात डेप्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट म्हणजे लिक्विड फंड. त्याच्यामध्ये तुमच्या मार्केटमध्ये कोणत्याही प्रकारची पैशांची इन्व्हेस्टमेंट न होता तुम्हाला सेफर बॉन्ड मध्ये पैसे गुंतवणूक करून FD पेक्षा 2 ते 3% जास्त रिटर्न कमवू शकता. ज्याला शॉर्ट टर्मचे गोल असेल त्यांनी नक्कीच लिक्विड फंडचा वापर हा करणं गरजेचं आहे. सर, आपण SIP बद्दल पण खूप ऐकतो, राईट? तर SIP म्हणजे एक्झॅक्ट काय असतं आणि ते काय इम्पॉर्टंट आहे? SIP म्हणजे सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. आपण जसं बँकेमध्ये RD करतो, सोनाराकडे BC लावतो, दर महिन्याला थोडे थोडे पैसे आपण हे इन्व्हेस्टमेंट करत असतो. सेम पैसे आपले दर महिन्याला इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक होता, त्याला म्हणतात SIP. तुम्ही 500 रुपयापासून इन्व्हेस्टमेंट ही चालू करू शकता आणि इक्विटीच्या रॅलीमध्ये तुम्ही सामील होऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय आहे की मला शेअर मार्केटमध्ये पैशांची गुंतवणूक करायची आहे, पण मला नॉलेज नाही, माझ्याकडे अमाऊंट पण कमी आहे, तर मी SIP प्रॉडक्टनी चालू करू शकतो माझी इन्व्हेस्टमेंट जर्नी ही इक्विटी मार्केटमध्ये. सर, आपण इन्शुरन्स बद्दल पण ऐकलंय, तर इन्शुरन्स आपण किती घ्यावं आणि कसं घ्यावं? बेसिक इन्शुरन्स घेताना 2 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे.
की प्रत्येक इन्व्हेस्टर, आमच्याकडे बरेच इन्व्हेस्टर येतात, ते म्हणतात की माझ्या इन्शुरन्स भरपूर आहे. पण इन्शुरन्स भरपूर असून किंवा भरपूर पॉलिसी असणं त्याला महत्व नाही. प्रत्येक माणसाची एक ह्युमन लाईफ व्हॅल्यू ठरलेली असते. म्हणजे काय की एखादा व्यक्ती जर 10 लाख रुपये कमवतो आहे, तर 10 लाख गुणिले 25 टाइम्स म्हणजे त्याची ह्युमन लाईफ व्हॅल्यू आली 2.5 कोटी. थोडक्यात काय ह्युमन लाईफ व्हॅल्यू म्हणजे की आपण नसताना त्या व्यक्तीवर डिपेंडंट असणारे फॅमिली मेंबरची किती पैशांची गरज लागू शकते. प्रत्येक माणूस हा काही 100 वर्ष जगणार नाही. एक ना एक दिवस प्रत्येक माणसाचं मरण निश्चित आहे. मग आपण आपल्या पश्चात आपल्या फॅमिलीला काहीतरी चांगला कॉर्पस दिला पाहिजे की जेणेकरून आपली फॅमिली कोणावर डिपेंडंट नको राहिला. म्हणून आम्ही रिकमेंड करतो तुमच्या नेट इन्कमच्या कमीत कमी 25 टाइम्स तरी तुमचा टर्म इन्शुरन्स हा असणं गरजेचं आहे. म्हणजे तुमची फॅमिली ही सेफ होत असते. सर, टर्म इन्शुरन्स झालं, आता हेल्थ इन्शुरन्स काय आहे? बेसिकली हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय की आपले अनएक्सपेक्टेड हॉस्पिटलायझेशन आल्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की हेल्थ इन्शुरन्स म्हणजे माझा पैसा वाया जाणारी गोष्ट असं आपल्याला वाटत असतं की मी 1 वर्ष हेल्थ इन्शुरन्सचे पैसे भरले, 2 वर्ष पैसे भरले, मला त्याच्यातून मी क्लेमच घेतला आणि माझे पैसे हे वाया गेले. पण जेव्हा अनएक्सपेक्टेड आपल्याला खर्च उद्भवतो, हॉस्पिटलला गेल्यावर कळतं की माझा हेल्थ इन्शुरन्स असेल तर माझा खर्च त्या पॉलिसीतून निघाला असता. म्हणून हेल्थ इन्शुरन्स हा आपल्या इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशनसाठी 100% उपयुक्त असतो. प्रत्येक माणसाने आपला हेल्थ इन्शुरन्स हा काढणं गरजेचं आहे. बरेच IT मध्ये काम करणारे लोक किंवा मोठ्या कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या लोकांचं असं म्हणणं असतं की आमचा कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स आहे तर आम्ही प्रायव्हेट इन्शुरन्स का काढू हेल्थ इन्शुरन्स. तर मी सगळ्यांना एकच सांगेल की तुम्ही जोपर्यंत कंपनीत काम करता तोपर्यंत ती कंपनी तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स सेवा देत असते आणि तुम्ही कंपनी सोडली त्या दिवशी तुमचा हेल्थ इन्शुरन्स कव्हरेज हा संपलेला असतो. म्हणून जॉब करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने किंवा प्रत्येक घराघरात हेल्थ इन्शुरन्स हा कंपल्सरी असणं गरजेचं आहे. कमीत कमी 5 लाखाचा प्रॉडक्ट तुम्ही याच्यात हेल्थ इन्शुरन्स मध्ये आपल्या फॅमिलीला सिक्युअर करण्यासाठी घेतला पाहिजे. बऱ्याच वेळा आम्ही अशा केसेस बघितल्या आहे की कोविडच्या काळामध्ये हॉस्पिटलायझेशन झालं, घरातील सोनं FD मोडून आपण हॉस्पिटलचा खर्च केलेला आहे. तो न करता आपण हेल्थ इन्शुरन्स असेल तर आपले पैसे हेल्थ इन्शुरन्स कंपनी प्रोव्हाइड करत असते. म्हणून हेल्थ इन्शुरन्स तेवढाच गरजेचा आहे जेवढा टर्म इन्शुरन्स गरजेचा आहे. सर, आतापर्यंत आपलं जेवढं पण डिस्कशन झालंय तर त्यामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग हा मेन टॉपिक आहे. तर फायनान्शियल प्लॅनिंग करताना मोस्टली लोक काय चुका करतात? फायनान्शियल प्लॅनिंग करताना मोस्टली चूक काय की मला त्याची गरज नाही, मी आज तरुण आहे किंवा मला फायनान्शियल प्लॅनिंगची गरज नाही, मी स्वतः माझे प्लॅनिंग करू शकतो. एक एक्सपर्ट करणं प्लॅनिंग करणं वेगळं आणि स्वतः प्लॅनिंग करणं वेगळं. फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना बेसिक गोष्टी आम्ही जे अनालिसिस करत असतो, जसं तुमचं रिस्क प्रोफाइलिंग केलेलं असतं, तुमच्या गरजा काय आहे त्या समजून घेत असतो, त्यानुसार तुम्हाला कोणते प्रॉडक्ट रिकमेंड केले गेले पाहिजे ते आम्ही तुम्हाला समजून सांगत असतो. बऱ्याच वेळा ट्रेंडिंग मध्ये एखादी ऍड बघितली की XYZ प्रॉडक्ट आलेला आहे, त्या प्रॉडक्ट मध्ये खूप चांगले रिटर्न म्हणतात, आपण त्या प्रॉडक्टच्या मागे पळत जातो. फायनान्शियल प्लॅनिंग करताना त्या चुका होत नाही. आपले गोल क्लिअर असतात. म्हणजे मला माझ्या मुलीच्या लग्नासाठी मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर माझं गोल क्लिअर आहे, तर मुलीच्या लग्नासाठी जे काही तरतूद करावं लागेल प्रॉपर वेने तेच आपण करत असतो फायनान्शियल प्लॅनिंग करत असताना. जर तुम्ही प्लॅनिंग केलं नसेल कोणत्याही प्रकारचं तर वेगवेगळे प्रॉडक्ट आपण मिक्स करत असतो. म्हणजे एक थोडक्यात काय होतं की आपल्या वेगवेगळ्या प्रॉडक्टचं एक बास्केट तयार होतं, त्याच्यातून रिटर्न तयार होत नाही आणि आपल्या भविष्यातले जे गोल आहे ते आपल्याला साध्य करता येत नाही. राईट. सर, आता आपण डिस्कस केलं फायनान्शियल प्लॅनिंग बद्दल, तर रिटायरमेंट प्लॅनिंग पण असते, तर मला त्याबद्दल थोडं सांगू शकाल? रिटायरमेंट प्लॅनिंग आता आमच्याकडे जे यंग जनरेशन येत असतं, जॉब लागल्यानंतर ते विचारतात सर मी तर आत्ताच जॉबला लागलो, रिटायरमेंट तर खूप माझं लांब आहे, तर आतापासून रिटायरमेंट प्लॅनिंगची सोय का केली गेली पाहिजे. मी प्रत्येकाला सांगतो की तुम्ही आज जॉबला लागा किंवा 45 वयामध्ये असू किंवा 50 वयामध्ये असू द्या, आपल्याला रिटायरमेंट नंतर कोणावर डिपेंडंट न राहता लाईफ जगायची असेल तर तुम्हाला फर्स्ट डे पासून ज्या दिवशी जॉब लागला त्या दिवसापासून तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग हे करणं गरजेचं आहे. जसं की एखादा व्यक्ती पहिल्या 21व्या वर्षी जॉबला लागला, त्याने इमिजिएट त्याच्या नावाने SIP चालू करणं गरजेचं आहे की जी रिटायरमेंटलाच तो विड्रॉल करेल. म्हणजे एक मोठ्या प्रमाणात कॉर्पस त्याचा तयार होईल. फॉर एक्झाम्पल, आता एखाद्याने समजा 10,000ची SIP केली आणि पुढचे 30 ते 40 वर्ष थांबला, त्याचा मोठ्या प्रमाणात कॉर्पस तयार होईल, जेणेकरून तो पुढची लाईफ इंडिपेंडंट जगू शकतो. बऱ्याच वेळा काय होतं की रिटायर झाल्यानंतर आपल्याला कोणाला डिपेंडंट राहून आपल्याला खर्च करावा लागतो, ते नसेल करायचा. इंडिपेंडंट लाईफ जगायची असेल तर रिटायरमेंट प्लॅनिंग साठी सुरुवात ही पहिल्या पगारापासूनच करणं गरजेचं आहे. सर, आता आपण प्लॅनिंग बद्दल तर बोललोच, पण इन्व्हेस्टमेंट कुठे करायची, कशी करायची याबद्दल सांगा. प्रत्येक
क्लायंटचं इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन वेगळा असतो, प्रत्येक क्लायंटचं गोल हे वेगळं असतं. त्याप्रमाणे आपण ते प्रॉडक्ट डिझाईन करून तुम्हाला सांगत असतो. प्रॉडक्ट डिझाईन म्हणजे इन द सेन्स की एखाद्या व्यक्तीला शॉर्ट टर्म साठी 2 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायची, त्याच्यासाठी वेगळे प्रॉडक्ट आहे, एकासाठी 5 वर्षासाठी वेगळे प्रॉडक्ट आहे, लॉंग टर्म साठी वेगळे प्रॉडक्ट आहे. तुम्ही ज्यावेळेस 1 to 1 तुमच्या फायनान्शियल प्लॅनरवर कन्सल्टेशन करता, तुमचे ऍक्च्युअल काय गोल आहे ते तुम्ही सांगता, त्यावेळेस तुम्हाला ऍक्च्युअल काय इन्व्हेस्टमेंट प्रॉडक्ट घेणं गरजेचं आहे ते आम्ही तुम्हाला सांगू शकतो. असं प्रत्येकाला तुम्हाला तुमच्या गोलसाठी वेगळं प्रॉडक्ट आहे, तुमच्या मैत्रिणीच्या गोलसाठी वेगळं प्रॉडक्ट आहे, प्रत्येकासाठी वेगवेगळे प्रॉडक्ट आहे. त्यामुळे असं प्रत्येकाला एकच स्टँडर्ड प्रॉडक्ट राहत नाही. म्हणून तुम्ही तुमचे इन्व्हेस्टमेंट जर्नी चालू करताना नक्कीच फायनान्शियल प्लॅनरची मदत घेऊनच चालू करणं गरजेचं आहे. सर, आता इन्व्हेस्टमेंट म्हटलं तर रिस्क हा शब्द येतोच, तर मग रिस्क अनालिसिस कसं करायचं? मी पहिले पण सांगितलं की जो कोणता क्लायंट आमच्याकडे येतो आम्ही त्याची सगळ्यात पहिले रिस्क प्रोफाइलिंग केलेली असते. म्हणजे काय की तो व्यक्ती मार्केट अप डाऊन्स मध्ये किती काळ टिकू शकतो, किंवा त्याचं फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, त्याच्याकडे लिक्विड बॅलन्स किती आहे, त्यांनी एफडी किती केलेले आहे, इमर्जन्सी काळात तो कसा टॅकल करू शकतो, या सगळ्या गोष्टींचं आमच्याकडे अनालिसिस असतं. त्यानुसार आम्ही तुमचं हे रिस्क प्रोफाइलिंग करून तुम्हाला इन्व्हेस्टमेंट गाईड करत असतो, जेणेकरून त्या इन्व्हेस्टमेंटला त्याला शॉर्ट टर्म मध्ये काही धोका मिळणार नाही. सर, आजकाल आपण खूप बघितलंय की आजकाल महागाई खूप आहे, तर मग महागाईला टॅकल करण्यासाठी कुठे आपण इन्व्हेस्ट करायला पाहिजे? याच्या आधी आपण पोस्टाची इन्व्हेस्टमेंट ऐकली असेल, MIS, NSE, बऱ्याच इन्व्हेस्टमेंट पोस्टाचे आपण ऐकलेले आहे. त्यावेळेस महागाई जर कमी होता, म्हणजे महागाई जर 3%, 4% होते आणि आपल्याला परतावा 8%, 9% मिळत होते, त्यावेळेस आपल्याला ते इन्व्हेस्टमेंट चांगले रिटर्न देत होते. आता काय झालेलं आहे, रिसेंटली महागाई जर 6% झालेला आपला, आणि आपण जर जुन्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायला गेलो तर आपल्याला 8%च्या वर इन्व्हेस्टमेंट कोणी म्हणजे ऑन अन ॲव्हरेज 8% आपल्याला रिटर्न मिळत असतं, आणि 6% महागाई दर चालू आहे. तर आपल्याला इन्फ्लेशनला बीट करायचं असेल तर कमीत कमी असं प्रॉडक्ट घेतलं गेलं पाहिजे की जेणे आपल्याला इन्फ्लेशन बीट करू शकतो. थोडक्यात काय आहे की मी समजा 10 रुपये टाकले, 10 रुपयाची व्हॅल्यू पुढच्या वर्षी जर 16 रुपये झाली आणि महागाई दरनी पण 16 रुपये झाले तर मला 0 रिटर्न झाले. म्हणून आपण नेहमी रिकमेंड करतो की इक्विटी बेस तुम्ही प्रॉडक्ट घेतले पाहिजे. जसं म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली तर तुम्हाला नक्कीच महागाई दर हे बीट करू शकता तुम्ही. म्हणून ज्याला कमी अमाऊंट मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा ज्याला महागाई दरला बीट करायचं आहे त्यांनी नक्कीच म्युच्युअल फंडचं SIP ऑप्शन मध्ये वर्कआउट करणं गरजेचं आहे. सर, आता तुम्ही बोलले की पोस्ट इन्व्हेस्टमेंट असतं, तर हे झालं पहिलेच्या टाइप मध्ये, पण आजकाल जे ट्रेंडिंगला आहेत ते आहेत PMS, SIF आणि AIF, तर याबद्दल थोडंफार सांगा. PMS, AIF आणि SIF. आता एखाद्या मित्राने माझी इन्व्हेस्टमेंट केली PMS मध्ये आणि मी पण ती केली पाहिजे का? सगळ्यात पहिले तुमचे बेसिक चांगला पोर्टफोलिओ तयार झाला तरच PMS, AIF या सेक्टरमध्ये जाणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा एखाद्या व्यक्ती सांगतो की मी PMS केलेला आहे, मला रिटर्न एवढे मिळालेलं आहे, तू पण PMS कर, आणि आपल्याकडे तेवढी तिकीट साईज नसेल. PMS ला मिनिमम तिकीट साईज 50 लाख रुपये आहे स्टार्टिंग तिकीट साईज, AIF ला मिनिमम 1 करोडची तिकीट साईज असते, आणि SIF ला मिनिमम तिकीट साईज 10 लाखाची आहे. जर आपला बेसिकच पोर्टफोलिओ तेवढा बनलेला नाहीये आणि आपण डायरेक्ट त्या प्रॉडक्ट मध्ये जाणं म्हणजे सगळ्यात मोठा आर्थिक धोका हा तुमच्यासाठी होऊ शकतो. म्हणून तुमचे रिस्क ॲपिटाईट किती आहे, तुम्ही रिस्क घेऊ शकता का, ह्या अनालिसिस करूनच तुम्ही ह्या प्रॉडक्ट मध्ये जाणं गरजेचं आहे. हे प्रॉडक्ट जनरली हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल जे आहे, HNI क्लायंट, त्यांच्यासाठी बनलेलं आहे, जे रिस्क घेऊ शकता आणि त्यांचा बॅकएंडला चांगला पोर्टफोलिओ तयार झालेला आहे. म्युच्युअल फंड मध्ये म्हणा किंवा ओव्हरऑल त्यांचा पोर्टफोलिओ चांगला तयार झाला असेल तर PMS, AIF आणि SIF प्रॉडक्ट मध्ये तुम्ही जाणं गरजेचं आहे. अदरवाईज ते मोठं तुम्हाला धोका ठरू शकतो. सर, आजकाल आपण बघतो की आपले पॅरेंट्स आर लाईक स्टॉक मार्केट नको बघू, म्युच्युअल फंड्स नको बघू, नॉर्मल जसं तुमचं शिक्षण सुरू आहे तेच कंटिन्यू कर. मोस्टली टीनेजर्सला स्टॉक मार्केट त्यानंतर म्युच्युअल फंड मध्ये खूप इंटरेस्ट आहे, राईट? तर मग इज इट राईट ऑर रॉंग की म्हणजे पॅरेंट्सच्या पर्स्पेक्टिव्हनी पण आणि आपल्या पर्स्पेक्टिव्हनी पण? लहान प्रत्येक घराघरात फायनान्शियल एज्युकेशन देणं गरजेचं आहे. आजकाल काय होतं, जुन्या पद्धतीने एक व्यक्ती पूर्ण घराचं फायनान्शियल बजेट करत असतो, तर ज्या घरात लहान मुलं आहेत त्यांना पण आपण लहानपणापासून फायनान्शियल अवेअरनेस करणं गरजेचं आहे. म्युच्युअल फंड किंवा स्टॉक मार्केट ते बघतात त्यांना अभ्यासासाठी बघणं गरजेचं आहे, कारण की लहानपणी त्यांच्या डोक्यावर जे बिंबवलं गेलं, आपण पहिले कसं आहे की तुझे अंथरूण पाहून पाय पसरवले पाहिजे म्हणून आपण खर्च कमी करतो. आजकालची पुढची जनरेशन तसं करणार नाही आहे. त्यांना ओव्हरऑल मार्केटमध्ये काय चालू आहे, इक्विटी मार्केट काय आहे,
किंवा फॉरेक्स मार्केट काय आहे, सगळ्या गोष्टींचे मार्केटचं नॉलेज त्याला असणं गरजेचं आहे. त्यात आई वडिलांनी एवढंच सांगितलं पाहिजे की कोणतं प्रॉडक्ट चांगलं आहे आणि त्या प्रॉडक्ट वर्किंग कसं करते हे मुलांना आपण शिकवण देणं लहानपणापासून गरजेचं आहे, जेणेकरून ते जेव्हा कमवायला लागतील त्यावेळेस त्यांना अवेअरनेस असल्यामुळे ते अर्ली प्लॅनिंग करतील आणि ते अर्ली फायनान्शियल फ्री होऊ शकतात. सर, आता बेसिक फायनान्शियलचा थंब रूल काय आहे? बेसिक प्रत्येक माणसाला एक सोपा थंब रूल सांगतो, 30-30-30 आणि 10%. म्हणजे काय की 30% हे तुमचे घर खर्च, जो काही तुम्हाला घर खर्च लागतो त्यासाठी तुम्ही 30% ही साईडला पार्क केले पाहिजे. उरलेले 30% हे तुमचे 100% इन्व्हेस्टमेंट होणं गरजेचं असतं आणि उरलेले 30% तुम्हाला काही लोन घ्यायचे असेल त्या 30% साठी तुम्ही ते राखीव ठेवणं गरजेचं असतं. आणि 10% जे पैसे आहे आपले ते तुम्ही जी लाईफस्टाईल मेंटेन केलेली आहे, तुम्ही ज्या लाईफस्टाईलने जगता आहे ते 10% त्यासाठी तुम्ही मेंटेन करणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा काय होतं की हा रेशो जर चुकला, आज मला एखादा नवीन फोन आलेला आहे, मी मार्केटला जाऊन तो फोन विकत घेतो ऍपल, आणि त्या फोनचा ईएमआय माझा इन्कम पेक्षा जर 40-50% ईएमआय गेला तर माझं पुढे फायनान्शियल प्लॅनिंग ही चुकत असतो. म्हणून कधी पण कोणती पण गोष्ट विकत घेताना एक पॅरामीटर लक्षात घेतलं पाहिजे की 30% हा नक्कीच आपला घर खर्च आहे आणि 30% आपला हा इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. बरेच यंग पिढी काय करते की उत्पन्न आल्यानंतर सगळ्यात पहिले काय करते, एक्सपेन्स करून टाकते. उरले पैसे तर आपण सेव्हिंग करू, तसं न करता पहिले इन्कम वजा सेव्हिंग इज इक्वल टू एक्सपेन्स हा तुम्ही फॉर्म्युलाचा यूज केला तर प्रॉपर आयुष्यामध्ये अर्ली रिटायरमेंट कन्सेप्ट तुम्ही ही करू शकता. सर, आपण मोस्टली ऐकतो फायर नंबर हे काय असतं? फायर नंबर म्हणजे काय, फायनान्शियल इंडिपेंडंट रिटायर अर्ली. आज प्रत्येक यंग पिढीला वाटतं की मी लवकर रिटायरमेंट घेतलं पाहिजे आणि पुढची लाईफस्टाईल पॅसिव्ह इन्कमवर करणं गरजेचं असतं. तुमचा फायर नंबर हा तुम्हीच काढला पाहिजे. तो कसा काढला पाहिजे की आज मला महिन्याला जर 50,000 रुपये खर्च लागतो आहे आणि मला पुढच्या 15 वर्षांनी जर रिटायरमेंट घ्यायची आहे आणि मला कोणते काम न करता पैसे यायला पाहिजे, तर कमीत कमी तुमचा 1 करोड हा तुमचा फायर नंबर आला. म्हणजे 1 करोड रुपयाचा तुमच्याकडे कॉर्पस असेल तर ते 1 करोड रुपये तुम्ही प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करून त्याच्यातून दर महिन्याला 50,000 रुपये लाईफ लॉंग तुम्ही इन्कम घेऊ शकता. म्हणजे फायनान्शियल इंडिपेंडंट रिटायर अर्ली, तुम्ही रिटायरमेंट ही अर्ली स्टेजला घेऊ शकता. प्रत्येक व्यक्तीने आपले रिटायरमेंट कॅल्क्युलेशन पण ज्यावेळेस लागलो त्यावेळेसच करणं गरजेचं आहे की मला रिटायरमेंट नंतर किती कॉर्पसची गरज लागणार आहे ते कॅल्क्युलेट करूनच आपण इन्व्हेस्टमेंट प्लॅन हा करणं गरजेचा असतो. म्हणून जसं मूवी मध्ये म्हणतात, इन्व्हेस्टमेंट हे काही फ्लॉवर सारखं नाहीये, ते तुमचं फायर असणं पाहिजे. म्हणजे आपल्याकडे आग पाहिजे की मला रिटायरमेंट अर्ली कसं घेऊ शकतो. म्हणून प्रत्येकाने आपला फायर नंबर माहीत करून घेतला पाहिजे आणि त्या फायर नंबरवर काम करून आपले इन्व्हेस्टमेंट जर्नी ही चालू करणं गरजेचं आहे. सर, टॅक्स प्लॅनिंग आणि फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये काय डिफरन्स असतो? टॅक्स प्लॅनिंग करतो म्हणजे आपण कर बचत करतो. आपण जे काही उत्पन्न करत असतो, घेत असतो त्याच्यातून आपल्याला किती टॅक्स वाचवता येईल याला टॅक्स प्लॅनिंग म्हणत असतात. याच्यामध्ये आपण टॅक्स प्लॅनिंग करणं गरजेचंच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त फायनान्शियल प्लॅनिंग करून तुम्ही टॅक्स प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा आपण टॅक्स प्लॅनिंगच्या नादात अननेसेसरी प्रॉडक्ट बाय करत असतो की माझ्या याच्याने टॅक्स वाचेल, हे केल्याने मी टॅक्स अजून वाचू शकतो. ते आपण अननेसेसरी बर्डन आपल्यावर घेत असतो. शॉर्ट टर्म साठी तुम्हाला टॅक्स प्लॅनिंग हे खूप छान वाटतं की आज माझा 10,000 रुपये टॅक्स वाचला, आज माझा 50,000 रुपये टॅक्स वाचला. पण तुम्ही जर चुकीचं प्रॉडक्ट टॅक्स प्लॅनिंगच्या नादात घेतलं तर लॉंग टर्म मध्ये ते तुम्हाला मोठं बर्डन घडू शकतं. म्हणून फायनान्शियल प्लॅनिंग केल्यानंतर टॅक्स प्लॅनिंग तुम्ही करणं गरजेचं असतं. आजकालची जनरेशन मला गव्हर्नमेंटला टॅक्स द्यायचा आणि मी माझे पैसे कमवतो तर ते पैसे माझेच झाले पाहिजे, ही चुकीची धारणा आहे. तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करा, त्याच्यातून तुम्हाला प्रॉपर वे ऑफ मिळू शकतो की टॅक्स प्लॅनिंग कसं केलं गेलं पाहिजे, तरच तुमची वेल्थ क्रिएशन जर्नी ही चांगल्या पद्धतीने चालू शकते. दोघं कन्सेप्ट ह्या वेगवेगळ्या आहेत, टॅक्स प्लॅनिंग आणि फायनान्शियल प्लॅनिंग. ह्या समजून घेऊनच करणं गरजेचं आहे, अदरवाईज तुम्ही एखाद्या जाळ्यात अडकू शकता. सर, आपण एक वेळ फायनान्शियल प्लॅनिंग केली म्हणजे झालं का? नाही, प्रत्येकाची चुकीची धारणा आहे. मी फायनान्शियल प्लॅनिंग केलं आहे, माझा पोर्टफोलिओ व्यवस्थित चालू आहे, हे एकदम 100% चुकीचं आहे. आपण ज्यावेळेस फायनान्शियल प्लॅनिंग करतो त्यावेळेस आपलं इन्कम वेगळं असतं, आपल्या गरजा वेगळ्या असतात आणि आपण ज्या काही लायबिलिटी घेतलेल्या आहेत त्या वेगळ्या असतात. दर 6 महिने वर्षभराने आपण ज्याच्या कोणाकडून फायनान्शियल प्लॅनिंग करून घेतलेलं आहे त्यांना भेटणं गरजेचं असतं. बऱ्याच वेळा क्लायंट काय करतात, माझं फायनान्शियल प्लॅनिंग झालेलं आहे, आपण 4 वर्षांनी डायरेक्ट भेटायला येतात. पण 4 वर्षामध्ये त्याचा पगार 50,000 वरून 1 लाख रुपये झालेला असतो आणि आपण जी काही SIP केलेली असते किंवा जी काही इन्व्हेस्टमेंट केलेली असते ती सेम अमाऊंटची असते. त्याच्यामुळे मध्ये 6 महिन्यातून एकदा तरी आपल्या फायनान्शियल प्लॅनरशी ऑनलाईन किंवा कॉल करून आपण त्याच्याशी भेटणं गरजेचं आहे किंवा फिजिकल त्याच्या ऑफिसला जाऊन तुम्ही भेटणं गरजेचं आहे की माझा पोर्टफोलिओ व्यवस्थित चालू आहे की नाही चालू आहे. ते अन्सरेबल तुमचा फायनान्शियल प्लॅनर असतो. त्याच्यामुळे प्रत्येकाने 6 महिने किंवा वर्षातून एकदा आपल्या फायनान्शियल प्लॅनर बरोबर मीटिंग ही ठेवलीच पाहिजे कंपल्सरी. अदरवाईज तुम्ही वेल्थ क्रिएशन जर्नी करू शकत नाही.
सर आपण खूप ऐकतो SIP जादू आहे, तर तुम्ही यावर काय बोलू शकसाल? SIP नक्कीच जादू सारखं तुम्हाला मॅजिक दाखवू शकतो. ते कधी लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन मध्ये. आता आजकाल काय झालेलं आहे, शॉर्ट टर्म मध्ये माझा पैसा कसा डबल होईल आणि मी कसा शॉर्ट टर्म मध्ये मोठा होईल या गोष्टींसाठी SIP तुमचं वर्कआउट करू शकत नाही. तुम्हाला जर लॉंग टर्म तुमचे काही गोल असतील आणि तुम्ही लॉंग टर्म खरंच थांबताय, लॉंग टर्म म्हणजे 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, तरच तुम्हाला SIP हे कंपाऊंडिंग इंटरेस्टची मॅजिक दाखवणार आहे. बऱ्याच जणांना कंपाऊंडिंग इंटरेस्टचं मॅजिक समजून घ्यायचं असेल तर लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन हे थांबणं गरजेचं आहे. लोकांचे 20 वर्षापूर्वी 1 लाख रुपये टाकले, त्याचे 4-4 करोड रुपये व्हॅल्युएशन झालेले आहे. म्हणजे खरंच SIP ने मॅजिकल रिटर्न दिलेलं आहे. म्हणून SIP ही तुमची जादू नक्कीच आहे, पण ती लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन साठी. शॉर्ट टर्म साठी तुम्हाला SIP जादू दाखवू शकत नाही. कोणतंच प्रॉडक्ट तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये जादू दाखवू शकत नाही. जे प्रॉडक्ट तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये पैसा कमवून देतो त्याच्यामध्ये रिस्क पण तेवढी असते आणि तुमच्या पैशाला धोका पण तेवढा असतो. म्हणून कोणती पण इन्व्हेस्टमेंट करताना लॉंग टर्म तुम्ही करत असाल तर नक्कीच SIP तुम्हाला हे जादू सारखी मदत करू शकते. सर आता आपण लास्ट क्वेश्चनला आलोय. तर लास्ट क्वेश्चन असं आहे की आपण बघतो की म्युच्युअल फंड्स वगैरे, तर आपण एका कन्सल्टंट पासून थोडं कन्सल्ट करायलाच पाहिजे का इन्व्हेस्टमेंट करण्यापेक्षा? आजकाल काय झाले, ट्रेंडिंग खूप सारे डिजिटल ऍप्लिकेशन आलेले आहे. त्याच्यावर म्युच्युअल फंडचे तुम्हाला रिकमेंडेशन येतात, पण ते तुमची पर्सनली टच नसल्यामुळे त्यांना कळत नाही की तुम्हाला नक्की गरज काय आहे. ते आज ट्रेंडिंग समजा एखादा म्युच्युअल फंड तुम्ही बघितला आज टॉप 1 मध्ये रँकिंगला आहे, पुढच्या 4 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी त्याची रँकिंग चेक केली 5 ते 6 नंबरला गेलेले असते. आणि मार्केट ज्यावेळेस डाऊन फॉलला जातं त्यावेळेस तुम्हाला कोणीतरी सांगणारा मेडिटर असावा, जेणेकरून आपण लॉंग टर्म वेल्थ क्रिएशन करू शकतो. म्युच्युअल फंड हे शॉर्ट टर्मचं प्रॉडक्ट नाही. गेल्या 3-4 वर्षामध्ये काय झालं आज मार्केटमध्ये की खूप चांगल्या प्रमाणात रिटर्न बनून गेलेले आहे. लोकांना काय वाटतं की म्युच्युअल फंडमध्ये आज पैसे टाकले माझे पैसे बनणार आहे, त्याच्यामुळे बरेच लोक डायरेक्ट प्लॅटफॉर्मवर जात असतात. त्याच्यात तुम्हाला शॉर्ट टर्म मध्ये पैसा बनतो. ज्यावेळेस मार्केट करेक्शन येतं त्यावेळेस तुम्हाला मेडिटर बोलणार कोणी नसतो, की तुम्हाला गाईड करणार कोणी नसतो की तुम्ही थांबले पाहिजे का एक्झिट केले पाहिजे त्या फंड मधून. आज समजा मी एखादा फंड घेतला जो टॉप रँकिंग मध्ये आहे आणि भविष्यामध्ये तो फंड समजा 5 नंबर, 6 नंबर किंवा 10 नंबरला गेला, तर फंड मध्ये मी कंटिन्यू करावं की नाही करावं हा प्रश्न इन्व्हेस्टरला येत असतो. त्यावेळेस 100% तुमच्याकडे एक मेडिटर असावं जो तुम्हाला गाईड करू शकतो की हा फंड कंटिन्यू करावा की नाही करावा, आणि तुम्ही मेडिटर थ्रूच इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. तर तुमची वेल्थ क्रिएशन जर्नी ही 100% बनू शकते. अदरवाईज वेल्थ क्रिएशन तुमचं बनत नाही. आज आम्ही अनालिसिस केलं, 10 लोकांनी जर पैसे टाकले तर 10 पैकी 9 लोक एक्झिट होऊन जातात मार्केट पडल्यानंतर, की माझे पैसे डुबून तर नको जायला. त्याच ठिकाणी जर तुमचा ऍडवायझर असेल तर 10 लोकांनी पैसे टाकले तर 10 पैकी तुमचे कमीत कमी 8 लोक तुमचे सस्टेन करतात की लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनसाठी. म्हणून ऍडवायझर हा नक्कीच जरुरी आहे प्रत्येक इन्व्हेस्टरला. डायरेक्ट कोणीच इन्व्हेस्टमेंट करू नये. सर लास्टली तुम्ही आमच्या ऑडियन्सला काय सांगू इच्छिता? ऑडियन्सला एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही ज्या दिवशी कमवायला लागले त्या दिवशीपासून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. आणि इन्व्हेस्टमेंट करताना प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करूनच तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे, जेणेकरून भविष्यात आर्थिक येणारे संकट तुम्ही दूर करू शकतात. अदरवाईज तुम्हाला मोठ्या आर्थिक संकटांना सामना करावा लागू शकतो. ओके सर, जर कोणाला तुमच्याशी कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कसं करू शकणार? माझे कॉन्टॅक्ट नंबर, डिटेल, माझी वेबसाईट सगळं आपण डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेलं आहे. तुम्ही मला मेसेज करू शकता व्हॉट्सअपवर, मला वेबसाईटवर जाऊन मीटिंग अपॉइंटमेंट घेऊ शकता. मी स्वतः तुमच्याशी 1-to-1 इंटरॅक्शन करायला माझे स्वतःचे ऑफिस आहे नाशिकमध्ये, तुम्ही मला भेटू शकता. ऑनलाईन मी तुमच्यासाठी झूम प्लॅटफॉर्म, टीमवर मी तुमच्याशी ऑनलाईन कन्सल्टेशन करू शकतो. आज मी नाशिक, पुणे म्हणजे भारतभर मी सेवा प्रदान करतो. त्याचप्रमाणे NRI, दुबई, सिंगापूर, USA प्रत्येक ठिकाणी माझे क्लायंट आहे. तुम्हाला तसं लोकेशनचं काही मॅटर येऊ शकत नाही. आम्ही तुम्हाला सेवा ही ऑनलाईन पण प्रदान करू शकतो. तर नक्कीच तुम्हाला जर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करून घ्यायचं असेल किंवा तुमच्या काही चुका झालेल्या आहे त्या समजून घ्यायच्या असेल तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. आमच्या व्हॉट्सअप नंबरला हाय टाका, फायनान्शियल प्लॅनिंग असं तुम्ही मेन्शन करा. आमची टीम तुम्हाला कॉन्टॅक्ट करेल आणि तुमचं प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग करून देण्यास मदत करेल. सर रिअली थँक्यू. खूप माहितीपूर्वक तुम्ही सांगितलं आम्हाला, आमच्या ऑडियन्सला. तसं सांगायला गेलं तर माहितीपूर्ण पॉडकास्ट होता. रिअली थँक्यू मॅडम. धन्यवाद. पूर्ण डीजे टॉकच्या टीमला धन्यवाद मानतो की ज्यांनी आम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिली तुमच्या चॅनलवर येऊन बोलण्यासाठी. धन्यवाद. थँक्यू सर.